ब्रह्मस्वरूपाच्या आश्रयावर अज्ञान त्रिगुणात्मक आहे, त्याला माया म्हटलंय, अविद्या म्हटलंय आणि अज्ञान म्हटलंय. काय काय शब्द आहेत त्याला? माया, ही अज्ञान आणि अविद्या हे त्रिगुणात्मक आहेत. काऊन की माया त्रिगुणांनी नटलेली आहे. म्हणून माया कशाला म्हणावं, अज्ञान कशाला म्हणावं आणि अविद्या कशाला म्हणावं. तीन शब्द जरी असले तर अर्थ भिन्न भिन्न येतं. ब्रह्मस्वरूपाला जे लपिती आणि नसलेलं जग दाखविती ती माया आहे. कशाला म्हणावं माया? आहे ब्रह्मच, पण ब्रह्म कळू देईनं, ब्रह्म झाकलं आणि काय दाखविलं? नसल्यालं जग दाखविलं. हे कोणी दाखविलं? माया. म्हणून अशी ती, म्हणून तिथं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तर काहीच नाही, पण असणारी ही माया आल्यामुळं, त्या मायेमुळं हे जगाचा जे वाटायलं तुम्हाला तर मायेचा परिणाम आहे. कशाचा? अशा बऱ्याच ठिकाणी शब्द आलेले आहेत. डोळ्यामध्ये कावीळ झाल्यावर चंद्र पिवळा वाटतो, तर मग तो काविळेचा परिणाम आहे. काय झाला? कावीळ झाला. चंद्र कसा दिसायला? चंद्र पिवळा नाही, पांढरा शुभ्र आहे, पण त्याला कसा दिसायला? हां, दृष्टी वेधली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, तैसे माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. नाही तर माझं स्वरूप परमात्मा म्हणते कसं आहे? निर्मळ, निसंग, अद्वय, जन्म मरण रहित असं माझं काय आहे? न माझ्या ठिकाणी जन्म, न माझ्या ठिकाणी मरण, न माझ्या ठिकाणी नाव, न माझ्या ठिकाणी रूप, न माझ्या ठिकाणी गाव. पण लोकांनी मला नाव ठेवलंय, माझं रूप ठेवलंय, माझं गाव ठेवलंय, जन्माला आला म्हणते आणि वैकुंठाला गेला म्हणते. त्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी माझ्यावर लादल्यात. कोणावर? ना जो माझं स्वरूप निर्मळ आहे. आणि कशामुळं? तर मग मायेमुळं. कशामुळं? हे केवळ माया आहे. म्हणून मायेचा परिणाम ते हे जग. मायेचाच परिणाम म्हणजेच बघा, जसं दुधाचं दही झालं हा परिणामवाद आहे. दुधच काय झालं? दही झालं, हा परिणामवाद. आणि बीजच वृक्ष झालं, बीजची झाले तरू, भंगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. बीज काय झालं? वृक्ष झालं. बीज फुटे वृक्ष जोडे. बीज फुटलं तर काय जोडा? आणि पुन्हा वृक्ष कशात आला? पुन्हा मग वृक्ष बी मधील लपे. वृक्षच कशात लपला? बेजात. बी म्हणजे बी आणि वृक्ष दोन नाहीत. तसं माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी. म्हणून ही माया आहे ब्रह्मस्वरूपात. म्हणून माया अनादी आणि ब्रह्म बी अनादी. माया कधी? जसं अमृतानुभवात ज्ञानेश्वर महाराज वर्णन करीत असताना मायाचं, जी हे निरुपाधिके. हे कसे दोन्ही बी? निरुपाधिक. म्हणजे ब्रह्म्याला मायेची उपाधी नाही आणि मायेला बी ब्रह्म्याची उपाधी नाही. निरुपाधिक. कोण? ही देव आणि देवी हे निरुपाधिके. जे जगाचे जनिके ती वंदिले मुळके देवो देवी. एक देवी आणि एक देव. म्हणून देवीचा परिणाम, देवाचा विवर्त. म्हणून अशी देव देवी अनादी आहेत. ह्या जगरूपी जगामध्ये दाम्पत्य रूपाने नांदणारे हे देव आणि देवी. म्हणून कोण? देवी आणि देव. म्हणून दोघांचं मिळून हे जग आहे. एकट्या देवाचं बी नाही आणि एकट्या देवीचं बी नाही. तिला राहता येत नाही, करता बी येत नाही. देवा वाचून तिला सत्ताच नाही. आणि देवाला काही करायचं तर ती लागती. त्याला एकट्याला काहीच करता येत, त्याला राहता येतं, पण करता काहीच येत नाही. म्हणून करणं तिचंच हे सगळं.
कोणाचं? मायेचंच आहे. पण त्याच्या माघारी नाही, त्याच्या आश्रितच राहून त्याला माहीत बी नाही हे जगाचं काय चाललं काय नाही, हे देवाला काही ही भानगडच माहीत नाही. आणि ही सगळी कोणी केलं? तिनं त्याच्या आश्रित राहून. म्हणून ही माया. बघा काय करायली ती माया? तुम्हाला आत्मस्वरूपासून जीवदशाला आणलं. कोणी आणलं? माया विघ्ने खरं खरं आहे बरं हे गोष्ट. माया विघ्ने भ्रमला खरी गोष्ट आहे. कोणाचं विघ्न? कोणचं विघ्न? मायेचं विघ्न. भ्रमला खरे म्हणता मी माझे नि घरे, मी देह आहे आणि हे माझे आहेत. अहम ममता. म्हणून हे माझे नि घरे हे तो संपत्तीचे वारे. हे कोणचं वार आहे? हे सगळं संपणार आहे. देह संपणार, देह संबंधी पसारा बी संपणार. अब मर गई दुनिया डूब गई. देह गेल्यावर मागे काय राहिलं? हा देह तुमच्या हातातून गेल्यावर तुमचं कोणचं गाव? तुमचे कोणचे गावातले? तुमचे कोणचे घरातले? देह गेल्यावर तुमचं कोणचं गाव? गावातले कोण मग तुम्ही? घरातले कोण तुम्ही? अरे सगळे गावातले घरातले सगळेच म्हणतेत मड. ए टू झेड. कोणी येतं की कवा काढायचं मड. मरायले बाकीचे माणसं तरसायले ना ते रात्र बसून काय काढायचं? मड काढायचं. मग आता मड्याचं कोण असतं बरं? नातलग मड्या. बघा जित्या माणसाकडून मड काहीतरी नातलग लागत, पण मड्याकडून कोणीच नाही लागत. कोणाकडून नातलग लागलं तर लागलं जित्याकडून. कोणी म्हणते आमची इवाई होते, कोणी म्हणते जावाई होते, कोणी म्हणतं मेहुणे होते. पण कोणाकडून? जित्याकडून. जो मेला त्याच्याकडून कोण? त्याला काहीच नाही. त्याला म्हणजे त्याच्या ठिकाणी काहीच राहिलं नाही ना. लाकडात जमा आहे ते, एका मातीच्या ढिगात जमा आहे, लाकडात जमा आहे. त्याला काही नाही, खबर नाही कोण काय. तर त्याला आंघोळ घातली काय, गुलाल लावला काय, उदबत्ती लावली काय, गळ्यात मध्ये हार घातला काय, त्याची पानाचा विडा घातला काय, मिरवणूक काढली काय, कोणाची? त्याला काय काय नाही, काही तक्रार नाही त्याची. कोणाची? म्हणून बघा ही माया आहे. काय माया आहे? तुम्हाला जीवदशेला आणलं. कोणी आणलं? मायेने आणलं. ती पांघरून घालती माया. देवाल म्हणजे जे ब्रह्म आहे त्याला कळू देत नाही. आणि नसलेलं जग तुमच्या पुढं मांडले, तुमचे विषय पुढं मांडले. त्या मायेनं तुमच्या पुढं पिंड ब्रह्मांड मांडलं. कोणी? आणि ती माया ब्रह्म कळाल्याशिवाय कशानेच जात नाही. काही करा वर फट्ट जे केलं ना त्याला जास्त त्याच्यात गुत्ती. ती जी जास्त गुत्ती ती कोणाला? ब्रह्म कळण्या वाचून, ज्ञाना वाचून बाकी करणं म्हणजे जास्त गुत नाही. ज्ञानीविनी एके उपाय करशी जितुके ती हे गुंपिशी अधिके रुखी ये. म्हणून या अडचणीमध्ये जास्त गुंतून टाकी ती माया. जर ती ब्रह्म न कळता बाकी तुम्ही काही करा, 2 धाम 4 धाम, तीर्थयात्रा, सप्तपुर्या, योग याग विधी, येणे नोहे, सिद्धी, वायाच, उपाधी, अहंकार येतो. मी योगी आहे, मी जपी आहे, मी तपी आहे, मी अमुक केलं, मी अटमुक केलं. त्याचा काय येतो? साधी द्वादश केली माणसांनी, त्याचा अहंकार येतो माणसाला. 10-20 माणसं जेवून घातली तर त्याचा काय येतो? अहंकार येतो. गंध लावला त्याचा अहंकार येतो. नीटनीटकं धोतर नेसता आलं कीर्तन करायला तर त्याला काय येतो? अहंकार येतो. चांगला पटका बांधता आला त्याला, त्याचा काय येतो? अहंकार येतो. म्हणून बरेच कीर्तनकार आरशात पाहून काय बांधते? पटके बांधते, नटून खटून जाते. कशाला? मी चांगला दिसलो पाहिजे. कशात? अभंग कसा का सुटणं?
पण महाराज चांगला दिसला पाहिजे, चमकाला पाहिजे महाराज कपड्याने. स्टारचे कपडे. अहो मेकअप करून जातात महाराज लोक, मेकअप करून ड्रेसिंग करून जातात ते. लगे 1 तास लागत त्याला सगळे कपडे बदलायला, ते हे करायला. हो दाढी घोटून. म्हणून काही केलं परमार्थात की अहंकार तयार होत असतो. ती माया आहे. आणि ब्रह्म कळाल्यानंतर ती माया राहतच नाही. मायाच ब्रह्म होती. काय होती? मायाच ब्रह्म होती. माया राहतच नाही. निवारोनी जाय माया, ऐशी छाया जयाची. काऊन की माया म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काऊन की ती कल्पित आहे कोणावर? ब्रह्मस्वरूपावर. आणि ब्रह्म कळाल्यावर ती कुठं राहिली? ब्रह्मस्वरूपच झाली. मग अध्यस्त वस्तू अधिष्ठाना सोडून नसतीच, म्हणून ती अध्यस्त आहे. म्हणून ती माया. आपलं चिंतन चाललं माया ब्रह्म आश्रित आहे. कोणाच्या आश्रित? आता ब्रह्म आश्रित म्हणजे तुमच्याच आश्रित आहे. अज्ञान बी तुमच्यात चिटकून खेळून, दुसरीकडे नाही अज्ञान. कुठे आहे अज्ञान? चिटकून तुमच्या जवळच आहे. काय? मला कळत नाही. हे काय? मला कळत नाही. तुम्हाला काय कळत नाही? फक्त ब्रह्म कळत नाही. तुम्हाला काय कळत नाही? आत्मा कळत नाही. तुम्हाला तुम्ही कळत नाही. हेच अज्ञान. तुम्ही म्हणता ना अज्ञान अज्ञान काय म्हणायली? अरे तेच अज्ञान, तीच माया. मला मी न कळणं हेच काय? ही मूळ अविद्या आहे. आणि हे बाकी जे काय तुम्हाला कळत नसेल बाहेरचं ते स्थूल अज्ञान. पण ही मूळ अज्ञान आहे. मलाच मी माहीत नाही. तुम्हाला जे तुम्हाला कळालेले आहे ते तुमचं स्वरूप नाही, होतच नाही, कसंच नाही तुमचं स्वरूप. तुम्हाला जाणलंय, तुम्हाला म्हणता मी आहे, ते तुमचं काय नाही, वास्तव स्वरूप नाही. जे बदलत ते तुमचं स्वरूप असतं का? जे जड आहे ते तुमचं स्वरूप आहे का? जे परिच्छिन्न आहे ते तुमचं स्वरूप आहे का? जे विकारी आहे ते तुमचं स्वरूप आहे? जे मरतं ते तुमचं स्वरूप आहे का? तुमचं याच्या वेगळं स्वरूप आहे. तुमच्या ठिकाणी नाही विकार, अव्यक्त निराकार नाही ज्या, असं तुमचं वर्णन केलेलं आहे हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी. 5000 हरिपाठ कशात तुमचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही म्हणता आमच्या हरिपाठ पाठ आहे. नाही, तू हो वर्णन येते 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुम्हाला गाती. हरीशी गाती म्हणजे तुम्हाला गाती. तुमचं गायन करायला तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, आणि तुम्ही त्याला डोक्यावर घेता आणि ते तुमचं काय करते? गायन करायले. वेद शास्त्र पुराण हे सगळं तुम्हाला गाते. वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण, नारायण एक हे, आणि ते तू आहेस. आणि असा तू जप कर म्हणजे ध्यानात घे. बाकीचा नको जप करू, पैशाचा नको जप करू, प्रपंचाचा नको जप करू, विषयाचा नको जप करू. मग कोणाचा जप कर? आपल्याला जप माहिती ना कसा करते, जपाचं माहिती ना आपल्याला. म्हणून जप म्हणजे जी गोष्ट मनातच विरघळत असते सतत, त्याला म्हणा जप. मनातला सोडून राहत नाही ती गोष्ट, सतत कुठं राहती, त्याला काय म्हणा? जप. म्हणून ज्ञानदेव म्हणे जपा, मौन माळ जप धरुणी श्री हरी. म्हणून अंतकरणामध्ये परमात्म्याचा अखंड जप करणे याला म्हणते जप. माळ घेऊन नाही, आंघोळ करताना पांडुरंग हरी नाही, पंक्तीत बसली आता म्हणा हरे राम हरे राम. पंक्तीचा जप झाला तो. कशाचा जप? घ्या आता वदनी कवळा घेता नाम घ्या. अरे पंक्तीचा जप हे ठेव. आले का वाढण्या, झाले का तिकडं आलं पोहोचलं का, करा सुरू. मतलबी जप हे ठेव, करा जप नाही. मंदिराकडे निघायला की लागले पांडुरंग करायला, घरी आले की लागली शहा द्यायला. हे कोणता जप हे येऊ? याला जप म्हणतात का? अरे अंतकरणात अखंड परमात्म्याचं नामस्मरण, त्याचं स्मरण करणे यालाच काय म्हणावं? जप. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारी ती माया अनादी आहे, आणि ती मायेचा परिणाम म्हणजे हे जग आहे.
मायेचा परिणाम म्हणजे हे असणारं नामरूपात्मक पसारा आहे. कोणचा पसारा? हे नावारूपाला जे आलं ती माया आहे, ती मायाच असणारी. म्हणून इथं महाराज म्हणतात की ह्या प्रकारे. आणि आता मायेचं वर्णन केलं आपण. अज्ञान, अज्ञान काय करीत असतं? अज्ञान आवरण करीत असतं. अज्ञानाच्या दोन शक्त्या येतात, आवरण करणे आणि विक्षेप दाखविणे. आवरणाच्या किती शक्त्या? दोन शक्त्या. काय करतं ते? आवरण करतं. आणि हे विक्षेप नसलेलं विक्षेप दाखवितं, विक्षेप करतं. कोण? मग तुमच्या स्वरूपाचं तुम्हाला अज्ञान असल्यामुळं तुमचं स्वरूप तुम्हाला झाकलं गेलं. मग आत्मा गमावला, माझाच आत्मा मला लपला. काय लपला? लपला आत्मा. देह लपला का तुम्हाला? कोणाला लपला देह? नाही. सगळ्याला देह कसा दिसायला? प्रगट दिसायला आणि मी दिसायला, माझा वाटायला. कोण? मग देह लपलेला आहे का? जग लपलं का तुम्हाला? विषय लपलेत का? नाही. उघडे आहेत तुम्हाला. काय काय? शब्द स्पर्श रूप रस गंध उघडे आहेत विषय तुम्हाला. कारण की इंद्रिय उघडे आहेत तुमचे, म्हणून विषय बी. म्हणून तुम्ही आहे म्हणता विषय, आहे म्हणता इंद्रिय, आहे म्हणता देह, आहे म्हणता प्राण, आहे म्हणता मन. आणि आत्मा लागलं इंडिकेटर. कशाबद्दल? आत्मा म्हणलं की तुम्हाला वाटतं कसं म्हणावं आहे बापा, आणखीन तुम्हाला दिसलाच नाही. आणि जी गोष्ट दिसलीच नाही तर आहे कशी म्हणावं त्याला? हे आपल्याला दिसलं, विषय दिसले आहेत, इंद्रिय दिसले आहेत, मन दिसलं आहे, प्राण दिसले आहेत. आत्मा होय. जी गोष्ट आपल्या अनुभवाला आली नाही, दिसली नाही, त्याला आहे कसं म्हणता? म्हणून आपण तिथं आरबळलेलं. कुठं? आता तुम्हाला देह इंद्रिय प्राण मन जे दिसायलं प्रतीतीला आलं, तर हे कशामुळं प्रतीतीला आलं? केवळ ज्ञानामुळं. मग आत्मा प्रत्यक्ष असून प्रत्यक्ष वाटणं आणि हे प्रत्यक्ष नसून प्रत्यक्ष वाटायला काय बिघडाय खेळ? हे प्रत्यक्ष नसून हे कसं वाटायला? प्रत्यक्ष वाटायला. ना आत्मा प्रत्यक्ष असून प्रत्यक्ष वाटणं. आत्मा तो प्रत्यक्ष, हरी विषय. कोण प्रत्यक्ष? बघा, विषय प्रत्यक्ष येतात तुम्हाला का इंद्रियामुळं? मग इंद्रिय प्रत्यक्ष आहेत. इंद्रिय प्रत्यक्ष आहेत का याच्यात प्राण आहेत म्हणून? म्हणून प्राणच प्रत्यक्ष आहे. याच्यातले प्राण गेल्यावर इंद्रिय काय कामी आली ना? मग प्राण प्रत्यक्ष आहे कशामुळं? मनामुळं. मग मन प्रत्यक्ष का प्राण प्रत्यक्ष? मन प्रत्यक्ष. कोण प्रत्यक्ष? जर तुमचं मनच नसल तर प्राण कशाचे आले? झोपीत काय नाही? जर आरबळे होते तुम्ही म्हणून सांगायलो की झोपीत काय नाही. मग प्राण आहेत का तिथं? आहे का? आलेत का? चाललेत? काय व्हायला ते यायचं कोणाचं? काय नसल्यावर. आणि मग आता मन आणि मन प्रत्यक्ष आहे का ज्ञान आणि मन प्रत्यक्ष? आणि तुम्ही कशाने प्रत्यक्ष? स्वयं प्रत्यक्ष. जरा जागे व्हा, सावध होऊन भजनी लागा, देव करा, मग तुम्ही स्वयं प्रत्यक्ष. म्हणून ओम नमो जी आद्य वेद जय जय ससम विद्या आत्मरूपा स्वतः सिद्ध आहे. तुमचा जय जयकार आहे. तुम्ही आद्य आहात आणि अनादि आहात. हे आद्य नाही ना अनादि नाही, अनादि नाही. तुम्ही आद्य आहात अगोदरचे आणि पुन्हा अनादि आहात. म्हणून स्वतः असणारं हे वेद प्रतिपादन केलेलं आहे. तुमचं वेदात तुमचं प्रतिपादन केलं आहे. वेदाने तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्याबद्दल वेद गातो तुम्ही असे आहेत म्हणून. ओंकार स्वरूप आहात म्हणजे ब्रह्मस्वरूप आहात, आत्मस्वरूप आहात. म्हणून अज्ञान काय करीत असतं? आवरण करीत असतं. काय करतं? म्हणजे आत्मा कळू देत नाही. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. म्हणून आवरण करतं. नुसतं आवरणच करीत नाही
तर विक्षेप हे नसलेलं जग पुढं आणलं तुमच्या. हा, जगामुळे विक्षेप झाला. कशामुळं? मन विक्षिप्त झालं. कशामुळं? बाहेर बाहेर मन चाललंय तुमचं. तर कशामुळं? बाहेरच्या वस्तू खऱ्या वाटायला आणि त्या मिळवायच्या, म्हणून सगळी मनाची जाव कुणीकडे? बाहेर आहे. जे उठतच आहे सकाळी झोपीतून तर बाहेर फिरतं, तर पुन्हा आतच येतं झोपी झाला. आत का व्हायचं ते? आणि दिवसभर बाहेर फिरतं. इकडं पाय, तिकडं पाय, तिकडं पाय, हे पाय, ते पाय, याला बोल, त्याला पाय, याचं ऐक, त्याच्याकडं जाय, त्याचं काही घी, त्याला काही दी. हेच धंदे कोणाला? कौरक. हां, झोपी आत येतं मग झोपी जातं की झोपीतून उठलं की उठ रे चिंदा तेव्हा धंदा. कोणाला? मनाला. असं आपलं मन आहे. हे विक्षेप आहे. हे अज्ञानाचा परिणाम आहे. हे विक्षेप आहे. म्हणून ते अज्ञानाशिवाय जात नाही. कोण्या ज्ञानाशिवाय? ज्याचं अज्ञान आहे त्याचं ज्ञान व्हावं लागेल. कशाचं अज्ञान आहे आपल्याला? मीच. कशाचं अज्ञान? फक्त तुम्हाला माहीत नाही. ते अज्ञान आहे तुम्हाला आत्मस्वरूपाचं अज्ञान. ज्यावेळेस तुम्हाला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होईल त्यावेळेस ते अज्ञान जाईल. अज्ञान जाईल म्हणजे नाहीच. जसं त्या तुम्हाला विचार आपला पंचीकरणात तुम्ही दृष्टांत ऐकलेला आहे. एका माणसाने 500 मजूर लावलं. त्या गुंफा होती, गुहा, त्याच्यातून आधार उपसायला. टोपलेन त्याला दिले मोठाले खोरेन, 500 मजूर. काय उपसायचा? 4-5 महिने झाले. काय चालू आहे? अंधार उपसीनं. आणि ते पाहुणे आले म्हणे, मालक कुठे गेले म्हणे? रोजच जाते, 6 महिने झाले म्हणे. त्या जंगलात जातात बाबा 500 मजूर रोज जातात म्हणे, आणि संध्याकाळीच वापस येतील. काय करायला? ते म्हणे काय करतेस कोणता बाबा? हे गेला तिथं म्हणे काय करायला? म्हणे काय मजूर लावलं, काय करायला तुम्ही? म्हणे हे अंधार उपसायचा. कशातला? त्या गुहेतला. ते म्हणे काय पागल माणूस बाबा, हे इतका पागल माणूस पाहिलंच नाही मी. हां, टोपल्याने खोऱ्याने कुठं अंधार उपसीत असतात का? हां, अरे म्हणे मी तुला एक क्षणात अंधार काढून देतो. नाही शक्य नाही. 6 महिने झालं, बेजार झालो, पैसे बी गेलेत, 1 इंच पण निघाला नाही. काय बेजार आहे म्हणे मी. काय नाही केलं मी? चट केलं. 2 धामं केले, 4 धामं केले, सप्तपुऱ्या केल्या. काय उपसायला? हां, जप केला, सगळं केलं, चट यज्ञ केले, याग केला, योग केला. काय उपसायला? उपासना केली, नामा सगळं करून बसलो बापा, पण तो अंधार काही हालायला. ते म्हणे तू काय कर, एक लाकूड आण, मोठं लाकूड आणलं, त्याला बुंडाळे धुडके, त्याच्यात रॉकेल टाकलं आणि चल म्हणले आत, डब्बी घी संगत. आत गेले आणि याला लाव म्हणले काडी. म्हणे काय काय होणार आहे याने? एका काडीनं त्याला विश्वास बसणं ना, काऊन की इतकं घाळ झालं तर ते. आणि इतकं करणाऱ्या माणसाला विश्वास बसतो का? हां, ऐकत नाहीत ते लोक. हां, उगच काढ म्हणते. संतांनी सांगितलं नाही का, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालव पाय, तीर्थयात्रे जाय, चुकू नको. उगच येडीत का ते संत? अरे येडी नाही, ते कशा करता जाय? इथं तू हित आहे का तिथं पहा, कण्या करता जाय. कशा करता जाय? हिता करता जाय. तीर्थयात्रेला जाय पण हिता करता जाय. तो हित कशात? मोक्ष मिळण्यात, जन्म मरणाची निवृत्ती करण्यात, परमानंदाची प्राप्ती करण्यात. याच्यात आपलं काय हित आहे ते करण्याकरता तू जा तीर्थयात्रेला. मग त्यांनी काळी लावल्या बरोबर, हो सगळा प्रकाशच पाळला. कशात? गुहेत. ते म्हणे अंधारच नाही झाला, अंधारच उजेड झाला. अंधारच काय झाला? उजेड झाला, सगळा प्रकाश. ते म्हणे वा वा, असा सद्गुरू वाचून संसारी तारक, नशेचे निष्ठंग, सद्गुरू सारी कास्ता पाठी राखा. इतराचा काहीच केलं नाही. 600-500 मजूर काहीच नाही केले यांनी. पण एकट्या सद्गुरूंनी माझा अनादिकालाचा अंधकार काय केला? निवृत्त केला. म्हणून
ज्याच्या ज्ञानाने भासत ना त्याच्या ज्ञानाने जात असतं. कारण की स्वरूपाच्या असणारं ज्ञान नसल्यामुळं, स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं त्याच्यामुळं हे भासायला सगळं पिंड ब्रह्मांड जग हे सगळं भासायला. स्वरूपाचं ज्ञान झालं, तुम्हाला तुमचं स्वरूप तुम्हाला स्पष्ट कळालं, अज्ञान गेलं, अज्ञान राहिलं नाही. अज्ञान कानाखालीची दडे, अज्ञान हरपे, विज्ञान विशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन जाय. स्वरूपाने तुम्ही ज्ञानीत असं तुम्हाला कळाल्यानंतर अज्ञान गेलं. अज्ञान गेल्यानंतर हे विक्षेप बी गेला आणि आवरण बी गेलं आणि स्पष्ट कळालं सच्चिदानंद ब्रह्म. आणि म्हणून माया, अज्ञान आणि अविद्या, म्हणजे अविद्या जी ब्रह्मविद्या नाही तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ज्ञान नाही, विद्या नाही. विद्या म्हणजे ज्ञान, महाविद्यालय म्हणजे ज्ञानाचं भांडार, तसं विद्या म्हणजे ज्ञान, म्हणजे तुम्हाला ज्ञान नाही, हीच अविद्या. आणि ती अविद्याच काय करीत असते, आत्मस्वरूपाला कळू देत नाही. कोण? त्यालाच अविद्या म्हणा, तीच अज्ञानी. मग त्या अविद्येमुळंच मी देह असं वाटायला, देव माझ्याहून कुठंतरी भिन्न वाटायला, हे काहीतरी वाटायलंय भिन्न तुमच्याहून, ही अविद्याची. म्हणून माया, अज्ञान आणि अविद्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ती आश्रितच आहेत. कोणाच्या ठिकाणी? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आश्रित आहेत. म्हणून हे त्रिगुणात्मक आहे. आश्रयावर त्रिगुणात्मक अज्ञान राहते. या अज्ञाना म्हणून या अज्ञानासच माया, प्रकृती, अविद्या वगैरे नावे आहे. तिलाच प्रकृती बी म्हटलंय कुठं कुठं. काय म्हटलंय? म्हणून प्रकृतीचे केले नाही घे, किंवा आमचा प्रकृती पलीकडं भाव, म्हणून ही प्रकृतीच आहे. बघा इथं आत्मा पुरुष आहे आणि प्रकृती, आणि आत्मा पुरुष आहे. म्हणून हे दोन आहेत, प्रकृती आणि पुरुष. आणि हे सगळा खेळ प्रकृती पुरुषाचा आहे. म्हणून ही प्रकृती त्यालाच म्हटलंय. म्हणून सर्व जगतांना अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. सगळ्या जगातला अधिष्ठान कोण आहे? जे जे समबुद्धी घेता समान. म्हणून जे जे काय तुम्हाला वाटत असेल, दिसत असेल, प्रतीला येत असेल, त्याला अधिष्ठान हरी आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे. कोण आहे? हरीच आहे. जे काय असेल, कोणती वस्तू असो, काही असो, त्याला अधिष्ठान कोण? एक परमात्मा. परमात्म्यावर जेथून चराचर हरीशी भजे. जिथून, जिथून म्हणजे जे तुम्हाला दिसायला तिथून, चर असो की आचर असो, ह्या चर आचराला अधिष्ठान हरी आहे. हरीवरच हे मिथ्य प्रतीती आली आहे सगळ्याची. कोणावर? म्हणून जे जे दिसल तुम्हाला त्याच्या पाठीमागं चैतन्य आहे. काही दिसू द्या, त्याच्या पाठीमागं कोणी. जे व्यक्त दिसायलं ना त्याच्या पाठीमागं अव्यक्त आहे. जे रूपवान दिसायलं त्याच्या पाठीमागं अरूप आहे. जे जे दिसायलं त्याच्या पाठीमागं ज्ञान आहे. कारण की ज्ञाना वाचून काहीच नाही दुसरं दिसणं. म्हणून ज्ञाना वाचून काहीच नाही. जे दिसायलं ते काय घेऊन? काय घेऊन दिसायलं? ज्ञान घेऊन दिसायलं. तुम्हाला जे जे प्रतीतीले आलं ते काय घेऊन आलं? तुम्हाला जागृती दिसली, काय घेऊन? तुम्हाला स्वप्न दिसलं, काय घेऊन? तुम्हाला सुसुप्ती दिसली, काय घेऊन? तुम्हाला समाधी दिसली, काय घेऊन? तुम्हाला जीवनमुक्ती दिसली, काय घेऊन? हां. आणि विद्येही मुक्ती तर ज्ञान नाही ना अज्ञान बी नाही. मग शून्य झालं सगळं. वृत्तीच नाही राहिली. काय नाही राहिली? मग तिथं जाणीव नाही, नेणीव नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारून पायी मोक्ष जा. म्हणून जाणीव नेणीव ओझे जांडोरी यादोरी दोन्ही राहिलं नाही. विधेयी मुक्तीमध्ये अरे नेणीव तर राहिलीच नाही, पण जाणीव बी नाही राहिली. काय नाही राहिली? जाणीव बी नाही राहिली. नेणीव तर नाहीच, पण हां. आणि म्हणून जीवनमुक्तीमध्ये जाणीव आहे, नेणीव नाही. कोण आहे? जाणीव आहे. आणि कल्पित आहे ती जाणीव बी, खरी नाही, खोटी जाणीव. स्वप्नात असणारं जागृतीत आल्यानंतर जाणीव आहे स्वप्नाची, पण खोटी आहे. स्वप्नाची जाणीव नाही का? पण कशी? खोटी.
असणारी दोरी कळाल्यानंतर सर्पाची जाणीव नाही का? आहे, पण कशी? खोटी. रजत कळाल्यानंतर चांदीची जाणीव नाही का? पण कशी? तसं मी सच्चिदानंद ब्रह्म असं ज्याला कळालं त्याच्याकडे जाणीव राहिली, पण कशी? खोटी. ही सगळी खोटी, हे सगळं खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार लटकं हे सगळं आहे, अशी जाणीव राहील. बघा, दोनच आहे, एकाकडं लटकी जाणीव आणि एकाकडं खरी जाणीव. कुत्र्याकडं दिसणारं प्रतिबिंब खरी जाणीव आणि तुमच्याकडं दिसणारं प्रतिबिंब खोटी जाणीव. हिचं कळालं ना आता? कुत्र्याला दिसलं, पण कसं? त्याला जे दिसायलं ते कुत्रं कसं वाटायलं? ते भुकायलं त्याच्याकडं पाहून, धाऊ धाऊ चाललं, उड्या मारायला इकडंच, पाय खोरायलं कोणाला पाहून. आणि तुम्ही काय करायले? तुम्ही आनंद घ्याले, केसहीच राहिले, गंध लावायले, फुफुटा लावायले. तुम्ही काय घ्याले? आणखी तुम्हाला माहिती काय ते खोट आहे, हे खरं आहे. तसं हे जग सगळं खोटं आहे, भासमान आहे. असं ज्याला कळालं ते ह्या जगात गुतत नाही, जगात अडकत न. जगाच्या मेळे न लिंपती, काय म्हणतात महाराज? आहे का नाही तुम्हाला हरिपाठात? जगाच्या न दिसती न लिंपती, जगाच्या मेळात ते गुतत नाहीत. त्याला म्हणा मुक्त पुरुष, जीवन मुक्त. शरीर आहे, सगळं आहे, श्वास चालू आहे, मन आहे, पण प्रारब्धामुळं उरलेलं आहे. ते अज्ञान निवृत्त झालेलं आहे, प्रारब्धामुळं शरीर राहिलं. म्हणून त्याच्या ठिकाणी आता करणेपणा बी राहिला नाही आणि त्याच्या ठिकाणी संचित बी राहिलं नाही. ज्ञानाने संचित जळून गेलं आणि क्रियामान बाधित झालं. उरलं ते शरीर प्रारब्धांशात. ज्या दिवशी प्रारब्ध संपल त्या दिवशी शरीर पडणार. याला म्हणावं जीवनमुक्त. म्हणून मुक्ती वरा हेची करा बापानो, मुक्ती सविज्ञता वरा बापा हो, नाही तर मग नरकाला जावं लागेल. नाही तर म्हणून महाराज म्हणतील बापा हो काय करा? मुक्ती साविज्ञता वरा हेची करा बापा हो, बापा हो हे करा. मुक्त व्हा, शरीरात येऊन बद्ध राहू नका. म्हणून इथं महाराज म्हणतात, म्हणून सगळ्या पदार्थाला जे आहे त्याला अधिष्ठान ब्रह्म आहे, परमात्मा आहे, आत्मा आहे. कोण आहे? केवळ आत्मतत्व आहे. हे सगळं अध्यस्त आहे, त्याला अधिष्ठान ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच तुम्ही म्हणताना एकदा हे ब्रह्म म्हणते, एकदा हरी म्हणते, एकदा आत्मा म्हणते. आम्ही काय समजाव? हरबळू नका. आत्मा म्हणजेच हरी आहे आणि हरी म्हणजेच ब्रह्म आहे. होय, हरी म्हणजेच कोण? म्हणून आत्मा म्हणजेच हरी. एक हरी आत्मा, जीव शिव वायात दुर्गमी. म्हणून बघा, आत्मा काऊन म्हणावं लागायलंय? ते अनात्म्याच्या सापेक्ष. ही जी अनात्मा आहे ना, शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी, हे काय आहे? अनात्मा आहे. याच्या सापेक्ष त्याला काय म्हणावं लागेल? आता अनात्माच कल्पित आहे, म्हणून आत्मा म्हणायचं काम नाही, तो हरीच आहे. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुशरी विरळा जाणे, असे अनेक शब्द घातलेले आहेत हरिपाठामध्ये महाराजांनी. म्हणून सगळ्या याला अधिष्ठान आत्मा आहे आणि सगळं जे भासायले कोणावर, तसं इथं पुढं महाराज म्हणतात त्याप्रमाणे. म्हणजे दोरीलाही ते अधिष्ठान आहे असे समजले पाहिजेत. म्हणून दोरी जी दिसली ना, त्या दोरीला बी अधिष्ठान आत्माचे, ज्ञानाचे काय. म्हणून त्या दोरीला आपण म्हणलं ना, त्या सर्पाला अधिष्ठान दोरी, हे तर समजण्याकरता सांगितलं तुम्हाला, समजण्याकरता. त्या सर्पाला अधिष्ठान कोण? दोरी. अरे दोरी नाही, सर्प नाही, अधिष्ठान आत्माचे. ती व्यावहारिक आहे दोरी आणि प्रातिभाषिक आहे सर्प. सर्प कसा आहे? तो दोरीवर बसलेला सर्प. आपण विचारसागर ऐकायलो, थोडं लक्ष देऊन ऐक जा आणि कळून घ्या. आणि जे कळालं नाही ते विचारी जा. जी गोष्ट आपल्याला कळाली नाही ती काय करा?
काऊन की महाराज लांबचा नाही आणि काही देणं नाही घेणं नाही. होय, जी गोष्ट कळाली नाही तर मी सरळ काय करायची, हे असं कसं आहे महाराज बाबा, आम्हाला सांगा डबल. मला बी आनंद होतो. आणि तुम्ही असे गुपचूपच ऐकायला लागल्यावर मला वाटतं यायला कळायलं आता आपल्याला काय करायचं, चला पुढं. नाही तसं होऊ नये, मागं पाथ राहू नये आणि आपली मागं बी पडू नये. संग चाला पाथ आहे आपल्या काऊन की मागं जर पाथ पडली ना, ती निस्ती गवतावर माती टाकीत असती, पुढे जात असती. तसं बी होऊ नये, म्हणून तसं बी होऊ नये, तशी गदारी कमी नाही. म्हणून दोरी आणि सर्प दोन्ही बी असणारी प्रातिभाषिकच आहेत आणि त्या दोन्हीला अधिष्ठान आत्माचे. जसं तुम्ही समजिला आपण दृष्टांतामध्ये त्या सर्पाला अधिष्ठान दोरी, पण दोरी अधिष्ठान नाही आणि ते अध्यस्तच आहे. दोरी खोटी आहे. जसा जितका सर्प खरा खोटा तितकी दोरी बी काय आहे, फक्त खरा आहे परमात्मा, खरा आहे आत्मा. म्हणून ते दोरी बी अध्यस्त आहे, दोरी बी असणारी भासलेली आहे ते अधिष्ठानार आत्मस्वरूपावर. म्हणून त्या आत्मस्वरूपावरच अज्ञान बी आहे, दोरीवर अज्ञान बी नाही. आपण काय केलं होतं अगोदर, दोरीवर अज्ञान घातलं होतं. कुठं? दोरीच्या अज्ञानामुळं ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी. आता दोरीवर अज्ञानच नाही, दोरीच्या ठिकाणी चैतन्यच नाही ना, ती जड आहे. आणि जडाच्या ठिकाणी कशाचं अज्ञान आणि ज्ञान? जड वस्तूच्या ठिकाणी अज्ञान असतं का ज्ञान असतं? अज्ञान बी नसतं तिथं, ती जड आहे ना. तशी दोरी कशी आहे? जड आहे, म्हणून तिथं तिला अज्ञान म्हणता येत नाही आणि ज्ञान बी. मग अज्ञान आत्माश्रितच आहे. कुठे? चैतन्याच्या आश्रितच आहे. कोण? अज्ञान. अज्ञान कशाचे आश्रित? चैतन्याच्या आश्रित. दोरीवर अज्ञान नाही ना, दोरीवर ज्ञान बी नाही. आपण पहिल्याने काय म्हणलो होतो, दोरीच्या अज्ञानामुळे सर्प भासला. अरे दोरीच असणारी चैतन्याच्या आश्रित असणारी भासलेली आहे. कोण? मग दोरीला अधिष्ठान कोण? चैतन्याचे. आणि अज्ञानाला आश्रय कुठे आहे? चैतन्याच्या ठिकाणी. दोरीच्या ठिकाणी आश्रय नाही, कारण की ती जडमूळ अचेतन आहे. कोण? मग स्वरूप म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळंच प्रतीतीला आला. हे बाकी सगळं जे जे प्रतीतीला आलं ते कशामुळं? स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं. तुम्हाला जरा जड चाललं का हे? हां, जाईन ना जड. बघा तिकून सांगतो तुम्हाला. सर्प आहे ना, भासला कशावर? दोरीवर. मग आपण अगोदर काय म्हणलो? दोरीच्या अज्ञानामुळं काय भासला? आता सर्प भासला. पण दोरीच्या ठिकाणी ज्ञान नाही, दोरीच्या ठिकाणी अज्ञान नाही. अज्ञान हे चैतन्याच्या ठिकाणी, म्हणून चैतन्याच्या अज्ञानामुळंच भासलं हे सगळं. कोणाच्या अज्ञानामुळं? कारण की आश्रय, अज्ञानाला आश्रय चैतन्याशिवाय दुसरीकडे नाहीच. कोणाच्या? चैतन्याशिवाय दुसरीकडे काय नाही. म्हणून त्याला आपण म्हटलं दोरी उपहित चैतन्य, घट उपहित चैतन्य. आता त्या उपाधी भेदानी चैतन्याला नाव आले तसे. कशाने? आणि उपाध्याच खोट्या येतात. काय खोट्या येतात? जसं आता एखाद्याला सांगितलं ना, ते पटका उपाहित असणारा माणूस, टोपी उपाहित असणारा माणूस आणि बोडखा माणूस, रुमाल उपाधी रुमाल उपहित माणूस. आता माणूस तितका आहेत का? ते त्याच्या त्या उपाध्यामुळे त्याला काय म्हणावं लागेल? त्याला नाव आलेत. आणि उपाध्या टाकून पाहिल्यावर माणूस एकच आहेत. तसं घट उपहित, रज्जू उपहित, पट उपहित चैतन्य उपाध्या खोट्या येतात. उपाध्यामुळं चैतन्यावर आरोप आलेले आहेत. उपाध्या जर टाकून पाहिलं तर चैतन्य एकच. एका जनार्दनी एकपणे शोभा. आणि चैतन्याची शोभा मग शरीर अनेक ह्या उपाध्या आहेत. ह्याच्यातलं चैतन्य
मग असं चैतन्य पहा. हे शरीर कसे येतं? अनेक. आणि अनेक असून कसे येते? खोटे. अनेक असून खोटे आहेत, कल्पित आहेत, मिथ्य आहेत. आणि याच्यातलं चैतन्य एक आहे. एक चैतन्य, एक हरी आत्मा, एक चैतन्य. हे अनेक आहे ना, अनेक खोटे आहे. आणि एक चैतन्य, अनेक अलंकार खोटे, सोनं एक आहे. अनेक अलंकार कसे येतं? खोटे. आणि त्याच्यातलं सोनं आणि का? हा, सोनं एकच आहे. कशातलं बी घ्या, सोनं कसं एकच. आणि अलंकार अनेक असून खोटे येते, खोटे येते. अनेक कुठं खरं असतं का? नाही होय. तुम्ही समजिले म्हणून अनेक, ते अनेक आहेत. तसं अनेक समजिले तुम्ही. हा, सर्व घटी राम, सर्व घटी राम एकच आहे. देह असो की देही असो, आत्मा कसा आहे? एकच आहे. म्हणून इथं अशा आता तर लक्षात आलं ना आपल्याला. म्हणून इथं दोरीउपै चैतन्य, हे जे चैतन्याच्याच आश्रित अज्ञान आहे. म्हणून पण म्हणून उपअधिभेदाने एकाच ठिकाणी घटोपै चैतन्य समजुतीकरिता स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणण्याची शास्त्रकाराची पद्धत आहे. घटोपै चैतन्य, पटोपै चैतन्य, दोरीउपै चैतन्य. हे अनेक चैतन्याचे जे सांगितले उपाधिकृत भेद येतो. उपाधी खोट्या येतात. कोणची उपाधी कशी आहे? म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात ना, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार. आता ध्यानात घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला कोणचीच उपाधी नाही, तुम्ही कसे आहेत? निरुपाधिक. आणि आपल्याला आहे उपाधी का? मानली उपाधी. मानली आपण उपाधी का? आहे तुम्हाला उपाधी. तुम्ही अनेक उपाध्या मानल्या. काय बाबा यावं वाटतं पाठाला, पण आमच्या मागं लय उपाध्या आहेत. ह्या मानल्यात का? आहेत हे मानल्यात आपण त्या उपाध्या. नाही तर कोणतीच काय नाही, आतली बी नाही, बाहेरची नाही. काही ना बाहेरच्या नाही मानल्या, पण आतल्या आहेत. पर्ण कुठे बांधून बसली ते, पण बाहेरची काय नाही त्याला उपाधी नाही. पण हा लालचरा डोळे करतो ते महाराज, दगड फेकून मारतो, धावतो अंगावर. काही नाही दिलं तर म्हणजे आतल्या काय आहेत? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ. हे कोणत्या उपाध्या? आतल्या. आणि ह्या बाहेरच्या, हे बाहेरच्या उपाध्या माहीत नाहीत का? धनदारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे. हे ह्या बाहेरच्या काय येतात? ह्या बाहेरच्या उपाध्या. आणि दोन्ही बी उपाध्या राहू नाही. कोणत्या? आतल्या बी राहू नाही, बाहेरच्या बी राहू नाही. जितक्या बाहेरच्या जरा बऱ्या आहेत, पण आतल्या लयच खराब आहेत. कोणत्या? कामाजी कोतवाल, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. याचा म्हणून बघा हे फार खेळते. एका फडशा पाडायच्या. म्हणून इथं महाराज म्हणतात तो. म्हणून वास्तविक पाहिले तर अज्ञानाचे आवरण दोरीचे ठिकाणी नसून दोरीउपै चैतन्याच्या ठिकाणी आहे. अज्ञानाचं आवरण दोरीच्या ठिकाणी नाही, तर दोरीउपै चैतन्याच्या ठिकाणी आहे. मग त्या दोरीला असणारे दोरीउपै चैतन्य म्हणजे चैतन्याचे. दोरीला जे अधिष्ठान आहे तेच दोरी अधिष्ठान चैतन्य, म्हणजे ते दोरीउपै चैतन्य. आणि म्हणून त्या दोरीउपै चैतन्याच्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आहे. आणि अज्ञान मग दुसरीकडे कुठंच नाही, तर चैतन्याच्या ठिकाणी. आणि चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे तुमच्याच ठिकाणी. होय, कोणाच्या ठिकाणी अज्ञान? हे सांगायचं सगळं कशात? त्या अज्ञानामुळे चाललंय. बरं, तुमच्या ठिकाणी अज्ञान. आणि कोणचं अज्ञान हे तुमच्या ठिकाणी? फक्त तुम्ही माहीत नाही. दुसरं जाऊ दे अज्ञान, बाकीच्या अज्ञान काय घेणं नाही देणं नाही आपल्याला. कोणचं अज्ञान? मूळ अज्ञान. तुमचं तुम्हाला मी कोण आहे हे स्पष्ट झालं नाही, कळालं नाही, आणि म्हणून तुम्ही दुःखी आहेत. दुःखाला दुसरं काहीच कारण नाही.
दुःखाला एकमेव कारण आहे, तुमचं स्वरूप तुम्हाला कळालं नाही. ज्या दिवशी तुम्हाला तुमचं स्वरूप कळालं त्या दिवशी दुःखच नाही. काय नाही? आज आनंद रे आनंद, परमानंद. काय नाही मग स्वप्नी ते दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात पण काय नाही, तुमचं स्वरूप तुम्हाला कळाल्यावर, तुम्ही तुमच्यावर जाग झाले, तुमचं स्वरूप तुम्हाला स्पष्ट कळालं की त्या दिवशी तुम्हाला अज्ञान शक्य नाही. कोणीच देऊ शकत नाही तुम्हाला दुःख. काय देऊ शकत नाही? कोणाची माय नाही व्याली तुम्हाला दुःख करायला. कोण दुःख देणार आहे तुम्हाला? द्वैतच राहिलं नाही ना. द्वैत लागत तर दुःख द्यायला, द्वैतच राहिलं नाही तर दुःख कोण देईल? काय नाही राहिलं? द्वैतच राहिलं नाही तर दुःख, द्वैताची झाडणी झाली. गुरुविने त्या कैचे कीर्तन, म्हणून द्वैत सारुनी माळ मी घालीन हाती बोधाचा. मग आता दुःखाला कारण केवळ अज्ञान आहे. आणि अज्ञान तुमच्या आश्रित आहे. ते अज्ञानच जर गेलं आणि आपल्याला काय घालवायचंय विचारसागर ऐकून, ह्या कथा जे आपण ती विचारसागर ऐकवलं केवळ काय, म्हणून त्याचा प्रश्नच आहे, माझं अज्ञान जावं, मला आत्मज्ञान व्हावं, माझ्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावं आणि माझ्या परमानंदाची, हा त्याचा प्रश्न आहे. मग आत्यंतिक दुःख कशामुळं? फक्त अज्ञानामुळं. अज्ञान गेलं, आत्यंतिक दुःखाची काय झाली? निवृत्तीचीच निवृत्ती झाली. आणि परमानंदाची मग केवळ आनंद स्वरूप. केवळ काय राहिला? अद्वय. म्हणजे आता द्वैत राहिलं नाही, दुसरं राहिलं नाही, दुसरं कोणी राहिलं नाही, मला प्रतिस्पर्धी कोणी राहिलं नाही. एकमाद्वितीयम ब्रह्म, केवळ एक अद्वितीय ब्रह्म पायी त्याविने तुझे काही नाही. महाराज म्हणतात अशा प्रकारे. परंतु दोरी उपहित चैतन्य ही एकाच देशात असल्यामुळे स्थूल दृष्टीने दोरी आश्रित अज्ञान असा समजुती करता मनोव्यवहार केला जातो. म्हणून मंदांधकारामुळे वृत्तीकडून रज्जुपही चैतन्य आश्रित असणाऱ्या अज्ञानाचे ठिकाणी क्षोभ होऊन म्हणजेच विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्परूपाने म्हणून परिणामाला आले. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात सुस्वरूपाचं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान म्हणजे मंद अंधकार आणि मंद प्रकाश. म्हणजे मला सामान्य ज्ञान मी आहे, पण विशेष काय आहे? अज्ञान. याच्यामुळं काय झाला? भ्रम झाला. याच्यामुळं नसल्यालंच भासायलं, नसल्यालंच प्रतीतीला आलं. कशामुळं? अज्ञानामुळं. कोणचं अज्ञान? मीच सामान्य ज्ञान आहे, पण विशेष अज्ञान आहे. कोणचं अज्ञान? विशेष अज्ञान. आणि ज्यावेळेस तुमचं विशेष अज्ञान निवृत्त, विशेष ज्ञान होईल त्यावेळेस विशेष अज्ञान जाईल. विशेष ज्ञान झाल्यानंतर ते सामान्य ज्ञान गेलं निघून. कोणतं ज्ञान झाल्यावर? विशेष ज्ञान. विशेष काय आहे तुमचं ज्ञान? मी सत आहे, मी चित आहे, मी आनंद आहे, हे तुमचं विशेष ज्ञान आहे. मी सच्चितानंद रूप आहे, अविषयाच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे. मी सच्चितानंद रूप ब्रह्म आहे, हे विशेष ज्ञान. आणि हे विशेष ज्ञान झालं की अज्ञान गेलं. अज्ञान गेलं नाही, नव्हतंच, मुळात पहिलंच नव्हतं, फक्त वाटायला गेलं, पण ते पहिलंच नव्हतं. आणि आता बी नाही, झालं तवा नाही, अगोदर बी नव्हता, असा निश्चय होत असतो. निश्चयाचे बळ तो का म्हणे. उद्याचा विषय उद्या पाहू. पुंडलिका वरदी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे वागयज्ञ तो सावे, तो सोने मज द्यावे. जे खळाची व्यंकटी सांडू, सत्कर्मी रती वाढू, भूत परस्परे जडो, मैत्र जीवांची दुरिताचे तिमिर जाऊ. स्वधर्म सूर्य पाहू, जीवांची लतुते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनाव्रत भूमंडळी भेटो तया भूत चला कल्पतरुषी. चेतना चिंतामणीचे भाव, बोलती जे अर्णव पियुषांची. चंद्रमे जे आलांजन, आतन्ना जे तापहीन.
हे सर्व ही सदा सज्जन सोयी रे किंबहुना सर्व सुखी वर्णवणे लोकी आदि पुरुषी अखंडी दानी ग्रंथो ग्रंथी विशेषी मणे श्री विश्वेश्वरा हो बसाओ येणे वरी ज्ञान देव येणे वरी ज्ञान देव या झाला येणे वरी ज्ञान देव ओम शांती शांती पुंडलिका वरदे